आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 52वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू. देवाचं वचन त्या ठिकाणी असं म्हणतं, मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे. थोडं परमेश्वराच्या ह्या दयेकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू प्रियांनो. देवाची दया ही प्रेमळ स्पर्शाने मुकुटमंडित आहे. देव आमच्यावर दया करतो. एवढंच केवळ नाही, हा स्तोत्रकर्ता दावीद ज्यावेळेस अहिमलेकाच्या घरी आला आणि ज्यावेळेस या दवेगादोमी ह्याने शौलाकडे येऊन ज्यावेळेस त्याला कळवलं, त्यावेळेस असणारं हे 52वं स्तोत्र किंवा त्यावेळेस केलेली ही प्रार्थना म्हणा, ही वक्तव्य म्हणा, त्याच्यामध्ये हा दावीद त्या ठिकाणी परमेश्वराविषयी आवेशी होऊन, परमेश्वरावर भरोसा ठेवून, विश्वास ठेवून त्या ठिकाणी तो हे वक्तव्य करायला विसरत नाही. आणि तो म्हणतो, मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा दावीद ज्यावेळेस दयेविषयी ह्या ठिकाणी बोलतो, त्यावेळेस नक्कीच दावीद देवाच्या दयेचा अनुभव घेणारा हा त्याचं लेकरू म्हणून, त्याचा सेवक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. देवाची दया मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही प्रेमळ स्पर्शानं मुकुटमंडित आहे. त्याची दया कोमल दया आहे. त्याची दया इतकी सुंदर आहे की ती तुटलेल्या हृदयाला सुद्धा त्या ठिकाणी बरे करते. त्याची दया आमच्या जखमांना त्या ठिकाणी बांधते. आम्ही त्याच्या दयाळूपणाकडे, त्याच्या दयेकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. कारण ही जी परमेश्वराची दया आहे, ही दया अमर्याद आहे. ही दया आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र त्या ठिकाणी काम करते, की जी आमच्या जीवनामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारे कमीपणा ठेवून आमच्या जीवनामध्ये काम करत नाही. देवाची दया ही त्याने आमच्यासाठी त्याने देऊन टाकलेली आहे, ह्यासाठी की आम्ही पुन्हा एक वार त्याच्या असणाऱ्या चांगुलपणाचा अनुभव घ्यावा. देवाची दया इतकी महान आहे प्रियांनो, की ती कठीणातल्या कठीण पाप्याला सुद्धा देवाच्या समक्षतेमध्ये आणून उभी करते. महान पाप्यांना सुद्धा त्या ठिकाणी क्षमा करते. निरंतर आणि कितीतरी कठीणतेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी बदलण्याची क्षमता ह्या दयेमध्ये आहे. आणि म्हणून देवाच्या या महान दयेचा अनुभव आम्ही प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या दयेकडे लक्ष केंद्रित करतो, देवाचं वचन आम्हाला अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतं. तुम्ही जर स्तोत्रसंहिता 107 आणि त्याची काही वचनं जर त्या ठिकाणी वाचली, तर त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. स्तोत्र 107:15, 107:21, 107:31 या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी देवाच्या दयेबद्दल त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या दयेचा रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये अनुभव घेणं हे नितांत गरजेचं आहे. कारण देवाची दया ही समृद्ध दया आहे. देवाची दया आमच्या जीवनामध्ये प्रभावीपणे अतिशय चांगल्या रीतीने काम करते. आणि एवढंच केवळ नाही, आमच्या थकलेल्या शरीराला, थकलेल्या असणाऱ्या जीवाला तृप्त करण्याची कुवत जर कशात आहे, तर ती परमेश्वराच्या दयेमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या दयेकडे लक्ष केंद्रित करतो, ही दया देवानं त्याच्या करवी आम्हाला विनामूल्य दिली, जी अखंड दया आहे, जी आम्हाला कधीच सोडत नाही, जी एका मित्राप्रमाणे आमच्या सोबत त्या ठिकाणी राहते. आणि म्हणूनच की काय, ज्यावेळेस आम्ही स्तोत्रसंहिता 136 ह्या असणाऱ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी सुंदर वचनं, त्या ठिकाणी जवळजवळ ही 26 वचनं आम्हाला देवाच्या दयेबद्दल त्या ठिकाणी सांगतात.
की ज्या ज्या ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वराचा उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवादिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूंचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच अद्भुत गोष्टी करतो, कारण त्याची दया सनातन आहे. कितीतरी गोष्टी कितीतरी वेळेस या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी म्हटलं गेलं, कारण त्याची दया सनातन आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाने त्याच्या दयेला त्याच्या कृतीतून आम्हाला दाखवलेला आहे. देवाची कृती ही दयेनं भरलेली आहे. आज मी तुमच्या संगती बोलते, ही देवाची दया आहे. आज तुम्ही आणि मी आजच्या दिवशी जिवंत आहोत, ही देवाची दया आहे. आज देवाने एका विशिष्ट उद्देशानं आम्हाला ह्या भूतलावर जिवंत ठेवलं, यासाठी की आम्ही पुन्हा एक वार त्या दयेचा अनुभव घ्यावा आणि त्या दयेच्या द्वारे आम्ही इतरांपर्यंत ख्रिस्ताचं नाव घेऊन पोहोचावं. ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो हे आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही इतरांपर्यंत कळवावं. प्रियबंधू आणि भगिनींनो, देवाच्या दयेचा रोज आणि रोज अनुभव घ्या. देवाला बिलगून राहा, देवाच्या इच्छा जाणून घ्या आणि त्याप्रमाणे रोज आणि रोज आपल्या जीवनामध्ये, आपल्या मार्गक्रमणामध्ये देवाला त्या ठिकाणी उंच करत राहा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप